शिवाजी महाराज काय खाऊ घालताय सगळ्यांना? शिवाजी महाराजांचा चला, आज एकदम मोठा ऐतिहासिक दिन आहे, जो 19 फेब्रुवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती. तर त्याच्याच नावाखाली चला एक ऐतिहासिक प्रश्न विचारतो तुम्हाला. त्यांना राम असतो, नमस्कार जनता, वेलकम बॅक टू द फॅमिली ट्रॅव्हलिंग ब्लॉग. आज आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती. आज आहे 19 तारीख. सकाळी बघा किती वाजलेले आहे, 8:45 आणि 9:15 वाजता बायकोने मला आज उठवलंय. आजची ट्रिप आहे ना, अरे हा अजून लवकर उठवलं बघा, म्हणजे काय बोलावं आता बायकोला. आणि आजची ट्रिप आहे ना, ही शॉर्ट नसणार आहे, आजची फुल ट्रिप असणार आहे. आज तिला बायकोला मी पूर्ण ऑफिस पर्यंत सोडणार आहे. तर याबद्दल तुम्हाला काय बोलायचंय? It is good for me. फुल लॉंग जर्नी आता, आणि बरेच काही काम आहेत, बरेच काही गोष्टी. आणि संध्याकाळी वा व्हिडिओला तुम्ही नक्की शेवटी एंड पर्यंत बघा, कारण की सोसायटी म्हणजे तुम्हाला कालच्या व्हिडिओ दाखवलं, खतरनाक प्रॅक्टिस चालू आहे, खतरनाक गोष्टी होणार आहे, बरेच काही मोठे म्हणजे मला खूप आवडलं की आमच्या सोसायटीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत आहे. आणि त्यामुळे म्हणजे सगळे फेस्टिवल सगळे एन्जॉय करायला मिळणार आहे. तो असं मज्जा येऊन जाणार आहे. तोपर्यंत बायको आली पाहिजे ऑफिसवरून, एकत्र आम्ही मजा करू. त्याच्यामध्ये पण एक छोटासा काय आहे की बाबा मला ऑफिस मधून टाइम मिळतो की नाही मिळतो, पण एक्झॅक्टली थोडासा हा आज प्रेसिडेंट डे सुद्धा आहे. तर प्रेसिडेंट डे मुळे US ला सुट्टी आहे. माझे कामामध्ये US UK सगळे मिक्स होऊन जातात आणि इंडियन सुद्धा मिक्स होऊन जातात. त्यामुळे थोडंसं चेंजेस होऊ शकतात, पण बऱ्यापैकी एक थोडासा रिलीफ असणार आहे. तुझा चिल तुझं पूर्ण US वरच असणार आहे ना. सही आहे, एकदम मस्त काम होऊन जाणार आहे. बाकी एक तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही ना कमेंट करताय नक्की, आमचे जे पझलचे कोड आहे ते तुम्ही गेस सुद्धा करताय, पण आहे ना तुमचं नाव सुद्धा त्याच्या पुढे लिहा, कारण की युट्यूबवर असे @ वरून सुपरस्टार किंवा अशा काहीतरी नावं असतात. तुम्ही प्लीज तसं करा, म्हणजे मला तुम्हाला कॉल आउट करायला पण सोपं पडून जाईल. सो नक्कीच तुमच्या उत्तराच्या पुढे तुमचं नाव सुद्धा लिहा. बाकी तुम्हाला आता भेटूच पुढची जर्नी कंप्लीट केल्यावर. चलो. आणि बायकोला ऑफिस पर्यंत सोडलं. हा चालेल. बाय. अच्छे से काम करना. चालली बिचारी. वाचलो बाबा, या गोष्टीपासून मी वाचून गेलो, नाही तर ऑफिसला जाऊन मला पण काम करावं लागलेलं असतं. ऑलमोस्ट सगळं तसं होतं. करोना नंतर पासून माझी लाईफच चेंज झाली. मी अजूनपर्यंत करोनाच्या टायमिंगपासून अजूनपर्यंत मी ऑफिसला गेलो नाही. एखाद दोन ते लॅपटॉप घ्यायला किंवा लॅपटॉप द्यायला, कंपनी चेंज करायला, तेव्हाच फक्त गेलेलो आहे. त्याच्या व्यतिरिक्त कधीच गेलो नाहीये. वूड नाही, आता इथे कुठेच वूड नाही, टचवूड पण नाही करू शकत आहे. पण यार होपफुली अशाच गोष्टी कंटिन्यू असल्या पाहिजे. चलो, तर बायकोला तर सोडलेलं आहे, थोडा इंतजार करायचा आहे. 2-3 काम आहेत तेवढे बघू मग आता, आणि मग घरी जाणार आहे. मस्तपैकी नाश्ता बिष्टा करणार आहे. बघू काय भेटतं आपल्याला, काय नाही भेटतं. बाकी तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतं, चांगले वाटतं की नाही, कमेंट मध्ये नक्कीच सांगा. तुमचे पझल आणि कोड्याचे जे आन्सर आहे ते सुद्धा सांगत जा विथ नेम. पण कमेंट करून आम्हाला पण सांगा कसं वाटतं तुम्हाला, काय व्हिडिओ वाटतोय, मजा येते की नाही येते. आजवाली तर खतरनाक मजा असणार आहे शिवजयंतीची. बघा, मी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मानतो आणि त्यांचंच एक नाणं आहे. मला लहानपणी ह्याचं माझा खूप फॅड होतं. माझ्याकडे ओरिजिनल वालं होतं हे इट इज नॉट ओरिजिनल, पण माझ्याकडे सेम ओरिजिनल होतं. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो आणि मागे एक लिहिलेली त्यांचं गोष्ट की चंद्रेच्या कलेसारखं त्यांचं राज्य कलेने वाढत गेलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी याच्यात लिहिलेल्या आहे. तेव्हापासून मला एकदम खूप, म्हणजे मी 8वी 7वी 8वीला असेल तेव्हाची गोष्ट ही. आणि आमच्या गावाला पप्पांनी ठेवलं होतं ओरिजिनल नाणं. आय डोंट नो की कुठे गेलंय, ते आता भेटतच नाहीये. खूप शोधायचा प्रयत्न केला नंतर,
पण ते कुठेतरी मिसप्लेस झालंय. आहे घरीच कुठेतरी, पण ते एक युज असतं ना, ते कुठेतरी ठेवलं गेलंय. भेटले तर आणखीच काहीतरी मोठी गोष्ट. पप्पा तुम्ही व्हिडिओ बघत असाल नक्की तुम्हाला सापडला की नक्कीच सांगा. तुम्ही कमेंट करून सांगा, फोटो पाठवा. भेटलं तर मला द्या, मी त्याचं परत लॉकेट बनवेल असं सेम. मजा येऊन जाईल. 2 दिवसापूर्वी आम्ही ना तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला पाण्या साईडचा. तिथे जवळच आहे ना एक शहाजी महाराजांचं पण एक स्मारक आहे. तिकडे एक मस्त एक गोष्ट आहे. आज जर खरंच सुट्टी असती तर मी नक्कीच तिकडे गेलो असतो, पण तरी पण अजून काही असं नाहीये की टाइम मिळाला तर नक्कीच तिकडे जाऊ. काहीतरी वेगळं बघायला मिळेल, एक चांगलं गोष्ट बघायला मिळेल. नवीन जागा डिस्कवर होऊन जाईन वरूनच, पण काही गॅरंटी नाही आहे. बघू, तुम्ही व्हिडिओला बघत राहा. नक्कीच जर गेलो तर नक्कीच तुम्हाला दाखवू. चलो मिलते हैं थोडी देर में. बायकोला 2 मिनिटं बोलून घेतलेलं मी, म्हटलं चल का खाली आहे जरा असं नाश्ता बिष्टा करून घेऊ. सकाळी सकाळी लवकर उठलो तर नाश्ता राहिलेला आहे. तर बघू बायको कुठे नाश्ता करायला घेऊन जाते. तुम्हारे इलाके में आए हम अभी. मुझे नहीं पता, मैं नाश्ता करने नहीं आती हूँ. मुझे नहीं पता इधर किधर है. अच्छा काहीच माहित नाही का? चल आपण एक्सप्लोर करून घेऊ. हाँ चालेल. चलो. We were rolling with the waves. Let them crash down on me. And you showed me the way. चलो पटापट ऑर्डर बेटर कर लो. The best मी चहा days मागवली of आता life सध्या. are free. A few moments later. काल आहे ना CNG भरलं होतं मी, पण नाही बघा तुम्ही बघू शकतात काय जास्त काय भरलं गेलं नाही. कारण की ना तिकडे जस्ट जसा माझा नंबर आला तसंच त्यांचं CNG संपायचा टाइम होऊन गेला होता. जस्ट 200 रुपयाचं माझं CNG भरलं गेलंय. आता छोटीशी लाईन दिसते, म्हटलं पूर्ण टाकी भरून घेऊ. पूर्ण भरल्यानंतर मग काय टेन्शन नसतं. नाही तर खूप टेन्शन असतं की यार आता उन्हाळा पण सुरू झालेला आहे तर AC पण लावावं लागतं कंटिन्यू. आणि AC असला की पटापट आपलं डिझेल पेट्रोल CNG जे पण आपण फ्युएल वापरतो ते सगळं पटकन समजा. सो म्हटलं की ना इश्यू नको व्हायला. कधीही आपलं बाहेर जाणं बुलावा कुठे पण राऊंड मारणं होऊ शकतं. सो CNG भरलेलं चांगलं आहे. हवा बिवा पण भरून झालेली आहे. तर लेट्स सी, थोडा वाट बघावं लागणार आहे. नंबर आपलं येणं बाकी आहे. घरी आलं की ना सगळ्यात पहिले आता चेहरा दिसतोय पण ना बिचारा किती गरीब चेहरा दाखवतो नाही मनी. चल आणलंय तुझ्यासाठी जेवण आणलंय. चल पहिले जेवण करून घेऊ आपण. हो 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 2 मिनिटं. नाही गेट इकडे इकडून बाहेर नाही. थांब पाय काढ. तेव्हा त्याला ना इतकी घाई ना. हो रे बाबा हो माझ्याकडे नाहीये. इथे तेव्हा विचारायला भूक लागलेली मला ना. उशीर होऊन गेला. मी 9चा निघालो होतो तर ऑलमोस्ट 1 वाजून गेलेले. मणी बाबा लिटरली जरा किती भूक लागली. चलो आज तेरे को आहे ना, आज स्पेशल काहीतरी देतो. थांब आता याला देऊ मस्तपैकी ब्रोकली आणि लेट्यूस. बघा तुम्ही नुसतं बघण्यासारखं असं सगळं सोडून देईन तो. आणि ब्रोकली खायला आणि ब्रोकली खेचूनच घेतलं त्याने. चाल तेरे लिए ब्रोकली भी है, लेट्यूस भी. 1 hour later. ऑफिसचा टाइम तर सुरू झालेला आहे, पण ऑफिस बरोबर उन्हाळा सुरू झालेला आहे. आणि मी आणलेलं आहे टरबूज. मला ना हे ग्रीन कलरवाला ना जास्त आवडतं. हे लाईट ग्रीन कलरचं असतं. सो ते सुद्धा आलेलं आहे आपल्याकडे. चला आता ना ऑफिस बरोबर थोडेसे उन्हाळ्याची मजा पण घेऊन घेऊ. मनीचं तिकडे मी तिथे खातोय, पण तिथपर्यंत मनीचं पण काय मस्ती चालू आहे. नुसता त्रास देतो, नुसता उड्या मारतो इकडे तिकडे. इथं जातोय तिकडे जातोय. मनी ए मनी ते त्याला नाही पडली काही. त्याला काहीतरी वेगळंच काहीतरी करायचं आज. Three hours later.
बायकोचा बुलावा आलेला आहे तर मी निघालो आहे ब्रेक टाकून मस्तपैकी. आता थोड्याच वेळात बायकोला घ्यायला जाईल आणि आजचा जो प्रोग्राम आहे सोसायटी मधला तो प्रॉब्ली आम्हाला मस्तपैकी बघायला मिळाला. आता तिचं काम झालेलं आहे, आता माझ्यावर आलेलं आहे. मला जर ऑफिसमध्ये थोडासा टाइम मिळाला तर आम्हाला सगळं करता येईल. तुमच्या पण आयुष्यात असं काय होतं का की तुम्ही म्हणजे बायकोचं ऑफिस असेल, तुमचं वर्क फ्रॉम होम असतं, तर नक्कीच आम्हाला कमेंट मध्ये सांगा की तुमची कशी सिच्युएशन असते. चला, आज एकदम मोठा ऐतिहासिक दिन आहे, जो 19 फेब्रुवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती. तर त्याच्याच नावाखाली चला एक ऐतिहासिक प्रश्न विचारतो तुम्हाला. त्यांना राम असतो, ठीक आहे. रामाच्या वडिलांना 4 मुलं असतात, ठीक आहे. एकाचं नाव असतं 25 पैसे, दुसऱ्याचं नाव असतं 50 पैसे, चौथ्याचं नाव असतं 100 पैसे. तर तिसऱ्या मुलाचं नाव काय असतं? परत सांगतो, ठीक आहे. 4 मुलं असतात. पहिल्याचं नाव असतं 25 पैसे, दुसऱ्याचं नाव असतं 50 पैसे, चौथ्याचं नाव असतं 100 पैसे. तर गेस करा तिसऱ्याचं नाव काय? नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आणि बायको आली. पीछे वाली कार ठोकने वाली थी आपको. हा ना, हाँ मैंने देखा रेड कलर की कार. तुझ्याकडे लक्ष गेलं की सगळंच सरप्राईज. चले चलो चलो, माझं ऑफिस आहे. यस चलो बघाव गाडी. बघाव नाही, धीरे 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 धीरे. ठीक आहे, धीरे धीरे. A few moments later. घरी आल्याला मी तर ऑफिस स्टार्ट केले, पण हे मॅन्डेटरी यांचं हग. काय बोलत असेल तू, काय बोलत असेल? शांत. किती छान बसतो माझ्याकडे. त्याला मस्तपैकी खाऊ घातलंय मी, तो पोटभर खाऊ घातलंय. झोपतो, एक हातानं वरच ठेवतो तो, माहितीये का? कसं हे काय? बघ. म्हणा खाली कर हात, टुडुम. म्हणा हात खाली, टुडुम. 3 hours later. बायको तर नाराज झाली डायरेक्ट. तिला ऑफिसचे काम आहे त्यामुळे ती नाही येऊ शकत आहे, सो मीच एकटा चाललोय. बाय. तू तुझ्यावरच गेला ना. सो कार्यक्रम जोरात चालू झालेला आहे. मला लगेच जायचं आहे. बायकोला नाही येत आलं, मला पण ऑफिसला थोडासा ब्रेक टाकून आलो. अरे ब्रेक मेन्शन करायचं राहून गेला होता माझं, हे पटकन ब्रेक मेन्शन करून टाकला आहे. ब्रेकच टाकायचा राहून गेलेला, पटकन ब्रेक टाकलेला आहे. आता पटापट जायचं आहे. आवाज तर इथपर्यंत येतोय, 4-5 गोष्टी होऊन गेल्या असतील, पण नेक्स्टची काय काय बघायला मिळतं आपल्याला. गर्दी तर जोरदार जमलेली आहे, खूपच पब्लिक आलेली आहे. वा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. महाराज गणपती गजपती प्रजापती भूपती जलपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्र अस्त्र शास्त्रास्त्र पारंगत भोसले घराणे कुलदीपक हिंदवी स्वराज्य संस्थापक
पग प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा नमो पार्वती पते हर 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 महादेव जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम गणपती बाप्पा मंगल मूर्ती राज है आता मिरवणूक होणार आहे आणि सगळे पूर्ण सोसायटीमध्ये फिरणार आहे. एक नंबर. शिवाजी महाराज काय खाऊ घालताय सगळ्यांना? एकदम मजेत. मस्त आला कार्यक्रम. मस्त होता एकदम. हा का 20 दिवसात रेडी झाला. अरे वा. ढोल आणले सगळं प्रॅक्टिस एकदम जास्त नाही झाली. छान करताय ना पण सगळे. आता हे पतंग पूर्ण राऊंड मारून आमच्या सोसायटी पर्यंत पोहोचणार आहे. ती पर्यंत पण पोहोचणार आहे. आपण आहे ना पटकन पुढे जाऊ. तोपर्यंत हे बघा साईडला आहे ना आता एवढी पूर्ण सोसायटीतली पब्लिक जमा होते. तर त्यासाठी ना खायचा प्यायचा प्रोग्राम पण स्टॉल बिल सगळे लागलेले आहेत. सगळे जे लोक थकून गेले ते सगळे इथे खायला सुद्धा आलेत. आणि आले आमच्या इथे आता सगळे लोक. वा बायकोला पण बघायला मिळून गेला.